अध्याय 21. श्री गणेशाय नम. सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेतजननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी कोण वांचला धरणीसी या संसारी सांगमज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठून जळांत उपजवे जैसा फेन बदबुद्ध राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती मिळवणी होय आकृती वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्रमिष्टे मिशे सत्वरज तमोगुण तया भूतापासून सगळाली केली लक्षण होती एकाएक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्यदान दैत्यासी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती जेने कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृत तैसेची होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जैसे गुणांची वासना इंद्रिय तयाधीन जाना मायापाशी वेष्टोनी गहना सुख दुःखे लिप्त करीती या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगणी आपल्या आर्जवापासून सुखदुःखादी भोगिती कल्पकोटी वरुषजासी असती आयुष्य देवऋषी न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवन पाड एखादा नर देहादीन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी जो असे देहधारी तयासी विकार नानापरी स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप म्हणावया या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू व दुःख आपण करू नये जधी गर्भसंभव होता काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सवेची होय अव्यक्त पय बदबुद्ध निगती जैसे जळी सवेंची नष्ट तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वता जदी गर्भ प्रसव झाले विनाशी म्हणून जाणिले कर्मानुबंधे जैसी फळे तैसे भोगणे देहासी कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धपणेसी आपुले अर्जिती असती जैसी तेने परी घडे जाण मायापाशी वेष्टोनी म्हणती पिता सुत जननी कलत्र मित्र तेने गुणी आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह मनोजरी उत्पत्ती मांस रुधिरी मळमूत्रांत अघोरी उद्भव झाला परियेसा कर्मानुसार उपजतांची लल्लाटी लिहितो वीरांची सुकृत अथवा दुष्टकेतेंची भोग भोगणे म्हणून ऐसे कर्म काळासी जिंकले नाही परियसी या कारणे देहासी नित्यस्थव नाही परियसा स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरमसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझी सांग वाहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमीरूप जरी होतीसी मनुष्यनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस ग्रहिणी सांग तुझे तो निश्चयी कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख करीसी वृथा पुत्र अपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थि मज्जा समूह वेष्टोनी या नवदेह मळबद्ध शरीर नावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमुनी का रडत सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परिसोनिया विप्रणारी विनवितसे तयासी विप्रवनिता तयेवेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण म्हणून जरी तरी का भजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले आम्ही पाहिले देवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येता जोर धुंडीत जाय वैद्य घर औषध घेऊनी प्रतिकार सवेंची करिता आरोग्यता एके समयी मनुष्यासे आश्रय करिता करुणेसी साह्य होय भरवंसी आली आपदा परिहरी त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती असे नर तेने दिदला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिले म्या तयासी वर दिदला का मजसी त्यांचा भरवसा मानसी धरोणी हवतेच सोचित्तासी विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपसी या कारणे आपण आता प्राण तेजुनी तत्वता देह समर्पिन श्रीगुरुनाथा वाढो कीर्ती तयाची घेकोनी तियेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी तियस ज्ञान उपाय असी करी आता विश्वास केला श्री गुरुशी पुत्र लादला पूर्णायुष्य जरी आला मृत्यू त्यासी घेऊनी जाय गुरुस्थाना
जेथे लादला तुझवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णतीर औदुंबर वृक्षतळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी पाठी शव बांधून घेऊन गेली औदुंबरा. तेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहीन अधिक 6 वेना पुत्रशोक क्षयरोग तोची एक माता पित्यांचा मृत्यू मूळ ऐसे करिता झाली निशी विप्र मागिती प्रेतासी म्हणती आक्रोश का हो करेशी संस्कारुणीय जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत हो कर्कशा म्हणे ती नव्हती काही केली नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळ तसे पादुकावरी म्हणती विप्र न्याती लोक राहो नये राणी एक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करुणी उपवास होय आजच्या दिनी प्रातकाळी येऊनी दहन करू म्हणता ती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी त्रासून जाना कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेत देखोनी करीती शोक झाले रात्री पर्यसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी 3 याम होता रजनी झोप आली तियसी देख तसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्लीप व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबर प्रती काहो शोक करीसी सती आक्रोशनी आम्हावरी काय झाले तुझी या कुमारा करू त्यांची प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्रीगुरु भस्म काढून प्रेतासी लावितसी सर्वांगासी मुख पसरी म्हणे तियसी वायूवर करू म्हणे प्राण म्हणे वायुजान बाहेर गेला निघून घातला मागोती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतके देखून भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसे भ्रांत पडली असे प्रेतावरी जे का वसे आपुले म्हणे तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपण लागली असे आमुचे प्रारब्ध असे उने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्रीगुरु हरी बोल काय येणे परिचिंता करी तव प्रेतासी झाले चेत सर्वांग ही उष्ण होत सर्व संधी जीवाला म्हणे प्रेत काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधीसी जीवाला बाळ उठून बैसला म्हणे शुद्धा लागली मला अन्न दे की ग म्हणे माते रुदन करीतसे तयेवेळी आला कुमार मातेजवळ स्तन घालिता मुख कमळी शिर निघे 32 धारा संतोष भय होऊन तियसी संदेह वाटे मानसी कडे घेऊन बाळकासी गेली आपल्या पतीजवळी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियसी ऐसे चरित्र श्रीगुरूंचे म्हणून दाम्पत्य दोघे जाना करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परिस्रोते करीती जय जयाजी वरदमूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सल तुझी ख्याती वासना पाहासी भक्तांची तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णवयासी क्षमा करणे स्वामिया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी जैसे अविद्या मायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून घाली ती लोटांगणी विनोनिया करुणावचने गेली स्नानासी गंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा संपन करीत लाविती दीप तयेवेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीशी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियसा निरांजन तये वेळा करीती गायन परिबळा अति संतोषेती अबला भक्तिभावे स्तुती करीत इतके होईती गेली निशी उदय झाला दिनकराशी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रण्यती सकळ तव देखिती कुमारासी विस्मय झाला सकळंकासी समाधान करीती हर्षी महाआनंद वर्तला ऐसा श्री गुरुनाथ महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्र प्राप्ती वांझेसी श्री प्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू न ये जाना सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसी एका अपार असे सांगता देखा साधारण निरोपले तया औदुंबरा तळी श्रीगुरु वसे सर्व काळी काम्य होता तत्काळी आराधिता नरहरीसी भाव असावा फुले मनी पूजा
पूजा करावी श्री गुरुचरणी. जो जी वासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा. हृदय शूळगंडमाळ अपस्मार रोग सकळ परिये हरती तात्काळ. श्री गुरु पादुका अर्चिता. जो असेल मंदमती बधीर मुखा पांगुळ रक्ती औदुंबरी सेवा करिता. सुधेयी होय सत्यनाना माना चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित. प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नाव कल्पतरू. प्रत्यक्ष जाना औदुंबरू जय जय मनी इच्छिते नरू. साध्य होय परियेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य. असे आम्हा श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुन. भक्तिपूर्वक एकती जय जन सकलाभीष्टे पावती. म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर उतरवी. पहिलपरू यह सौख्य परगती. इति श्री गुरुचरित्र अमृत गुरु महात्म्ये परामृत. विप्रपुत्र संजीवनामृत निरोपलेज असे येथे. इति श्री गुरुचरित्र अमृत परमकथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नाम धारक संवादिनी बाल संजीवन नाम 21 अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. ओवी संख्या 89. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 21 संपन्न झाला.